आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज श्रीनगरमध्ये दाखल होणार। सांगलीतील हजारो पैलवान आज रक्तदान करणार। शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी। ठाणे महापालिकेच्या 31व्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवून भव्य मॅरेथॉनला सुरुवात, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही मॅरेथॉनमध्ये सहभाग। गणेशोत्सवापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे जुन्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। पुढील आठवड्यात शिंदे पनवेलपासून तळ कोकणापर्यंत महामार्गाची पाहणी करणार। गेल्या वर्षी शिंदेंनी कशेडीपर्यंत या महामार्गाची पाहणी केली होती। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 कोटींच्या फसवणूक रकमेचं वितरण होणार। पोलीस आयुक्तालयात सकाळी 10:30 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन। ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात 15 ऑगस्टपासून प्रवेश। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक। राज्यात 11वी प्रवेशाच्या 4 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर 12 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश। अद्यापही 9.5 लाखांवर जागा रिक्तच। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय। 17 आणि 18 ऑगस्टला 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवल्या जाणार। पंतप्रधान पीक विमा योजनेतील खरीप आणि रब्बीतील रखडलेले दावे निकाली। शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या 921 कोटी रुपये जमा होणार।